आम्ही या अगोदरच जवळजवळ मतदारसंघामध्ये संपूर्णपणे फेरी आमची पूर्ण झालेली आहे आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदेसाहेब असतील यांनी देखील सकारात्मकपणे आपण काम करत चला, आम्ही आपल्या पाठीशी आहोत, लवकरच अधिकृत घोषणा लवकरच ते होईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं. सर्व आमदार तुमच्या पाठीशी आहे, मात्र कुठेतरी निर्णय द्यायला वेळ लागतो का? नाही, मला असं वाटतं का यामध्ये महायुतीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत यांच्या सर्वांसोबत चर्चा करून, कारण चर्चा विचारमय करूनच हे निर्णय घेतले जातात आणि म्हणून सर्वांबरोबर चर्चा करून अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. बरं, ज्या उमेदवारांची यादी जाहीर केली ते तुमचं नावाचं अपेक्षित होतं, पहिली यादी त्यात तुमचं नाव नाही आहे, पण मग या त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला की तुम्हाला अनेकांचे नावं आता तसं आपल्या शिवसेनेला आमच्या 18 जागा मिळाव्यात हाच आमचा सर्व शिवसेना खासदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी आग्रह आहे, परंतु हा निर्णय महायुतीचे सर्वच पक्ष आहेत त्यांचे अधिकृत जे काही नेते आहेत त्या ठिकाणी ते घेतील आणि त्यामध्ये दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये आपलं नाव हे निश्चित राहील असं आपल्याला विश्वास आहे. अगोदर देखील तुम्ही ठाण्याच्या निवासस्थानी आला होता, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी तुमची भेट घेतली होती. दावा केलेला आहे, त्यानंतर मंत्र्यांनी देखील या जागेची मागणी केली असं कळतंय, म्हणून तुमची जागा डिक्लेअर करायला लेट होतोय का? प्रत्येक पक्षाला हक्क आहे का ते संबंधित ज्या त्या मतदारसंघावरती उमेदवार आपला असावा असा त्यांचा दावा असतो, परंतु हे सर्व निर्णय राज्यस्तरीय नेते घेतील. बरं, महायुती मुख्यमंत्री भेट घेतली, आपण आजही भेट घेतला, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांची भेट घेतली घेणार आहे? नाही, आमचे आता मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे जे मुख्य नेते आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब हेच आमच्या पक्षाचा निर्णय घेतील म्हणून आम्ही त्यांनाच भेटणार. या अगोदर तुम्ही ठाण्यात आला होता तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुमची भेट घेतली होती. इथे आल्यानंतर की इथे देखील आलात, वर्षभर देखील आलात, पण कुठे नाव अजून जाहीर होत नाही, तर त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं नाही, धाकधूक नाही, आम्हाला 100% विश्वास आहे का आम्हाला आमच्यावरती अन्याय होणार नाही आणि आम्हाला आमचे मुख्यमंत्री कुठं वाऱ्यावर सुद्धा सोडणार नाही. छगन भुजबळच्या विरोधात सत्तर मराठाचा रान पेटवलेला आहे, त्यांना गावबंदी घातलेली आहे, अशा अनेक ठिकाणचे बॅनर होते ते मला असं वाटतं का त्या संदर्भामध्ये आपण काही सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याशीच या विषयाची चर्चा केली तर अधिक. आजची जी चर्चा झाली सकारात्मक झाली का खासदारांसोबत? हो, 100% सकारात्मकपणे चर्चा झाली आणि काही नियोजन करण्याच्या संदर्भामध्ये देखील काही सूचना त्यांनी केल्या आणि आम्ही त्याप्रमाणे आता प्रचाराला देखील सुरुवात करतोय. निश्चित 100% महायुतीचा धर्म हा निश्चित पाळला जाणार आहे. बरं, ठीक आहे, सगळा विषय झाला, पण ही चर्चा सुरू आहे सध्या, त्यावर आधारित प्रश्न विचारतोय की जर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर माहितीला ज्या उमेदवार तिकडे दिलं त्याचा पण प्रचार करणार. अहो, आम्ही प्रचाराला लागलोय, आणि माहितीच्या उमेदवाराचा फक्त अधिकृत फक्त रित्या यादी जाहीर करायची आहे. आम्हाला ऑलरेडी प्रचाराला आम्ही सुरुवात देखील केलेली आहे. अधिकृत घोषणा ही लवकरच होईल. काय वाटतं, उमेदवारी मिळेल? 101%, 1001% उमेदवारी मिळेल, निवडून पण आणि निवडूनही मताधिक्याने येऊ. हॅट्रिक होणार आहे यावेळेस. तर हेमंत गोडसेंनी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आहे. महायुतीचा धर्म मी पाळणार असं हेमंत गोडसेंनी म्हटलं. तसंच अधिकृत घोषणा लवकरच होईल, आपणच निवडणूक लढवणार असं हेमंत गोडसे यांनी म्हटलेलं आहे. तर मी प्रचाराला सुरुवात केली आहे, 101% मला उमेदवारी मिळणार असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे. नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, त्यासाठी हेमंत गोडसे गेले 2 दिवस मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत.